पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल येणार नाही। बंधू भगिनींनो, हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केलेली आहे। शेतकऱ्यांसाठी उद्यापासून 5 महत्त्वाचे निर्णय लागू करण्यात आलेले आहेत। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। हे संबंध त्यांनी एका विशेष कार्यक्रमात केलेले आहे। त्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 5 महत्त्वाचे नियम लागू केलेले आहेत। त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा बदल होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाचे व महत्त्वाचे आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यामुळे तुम्हाला या 5 नियमाचा फायदा सुद्धा होऊ शकतो। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आता देवेंद्र फडणवीस यांनी कोणते 5 नियम सांगितले आहेत ते मी सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन बघा। आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा। नंबर 1 चा कुठला आहे बघूया। नंबर 1 ला आहे शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत व विजेची समस्या। शेतकऱ्यांसाठी पाणी आणि विजेची समस्या नेहमीच असते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्ट केले की शेतकऱ्यांनी डीपी मागितले पाहिजे। ज्या शेतकऱ्यांकडे विजेची पूर्तता कमी आहे त्या शेतकऱ्यांना डीपी देण्याची घोषित करण्यात आले आहे। हे निर्णय राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या विजेच्या कनेक्शनासाठी घेतलेले आहेत। आगामी काही आठवड्यात शेतकऱ्यांना सोलार देण्याचा निर्णय घेतला आहे। देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आम्ही अशा शेतकऱ्यांना ज्यांनी सोलार सिस्टीममध्ये पैसे भरलेले आहेत त्यांना 15 दिवसाच्या आत कनेक्शन देणार आहोत व शेतकऱ्यांना सोलार कनेक्शन देण्यासाठी आमच्याकडे कोणतीच कमतरता नाही। आम्ही लवकरात लवकर शेतकऱ्यांना 15 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना सोलार कनेक्शन देऊ। हे लक्षात घेतल्यावर शेतकऱ्यांना 365 दिवस 12 तास विजेची सुविधा उपलब्ध मिळणार आहे। शासनाचा प्रस्ताव आहे। यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पुढे सांगितलं की आम्ही 2026 पर्यंत सोलार सिस्टीमचे काम पूर्ण करू आणि त्यानंतर शेतकऱ्यांना नियमित विजेचा पुरवठा होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी विजेच्या बाबतीत स्पष्ट केले आहे। तर नंबर 2 चा आहे महत्त्वाचा निर्णय बघा। नंबर 2 ला आहे मोफत वीज देण्याची घोषणा। मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली की पुढील 5 वर्ष शेतकऱ्यांना वीज मोफत दिली जाईल। शेतकऱ्यांचे विजेचे पैसे घेतले जाणार नाही। हा निर्णय आम्ही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी घेतलेला आहोत। हा निर्णय शेतकऱ्यांना आणि त्यांच्या आर्थिक समस्यापासून मुक्त करण्याचे एक पाऊल आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले आहे। नंबर 3 ला आहे सोलार कनेक्शनची उपलब्धता। देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की आपण जेव्हा सोलार कनेक्शन देणार आहोत तेव्हा ते सोलार कनेक्शन 2 महिन्याच्या आत शेतकऱ्यांना दिले जाईल। या क्षेत्रातील शेतकऱ्यांनो, जर तुमच्याकडे सोलार कनेक्शन नसेल तर ते तुम्हाला आम्ही प्राप्त करून देऊ। तसेच शेतकऱ्यांनी सोलार प्रणाली मध्ये पैसे गुंतवले आहेत त्यांना कनेक्शन देण्याची आवश्यक असलेल्या सर्व सुविधा राज्य सरकार उपलब्ध करून दिलेले जाईल। नंबर 4 ला आहे सीसीआय खरेदीच्या संदर्भातील मोठी घोषणा। मुख्यमंत्र्यांनी सीसीआय खरेदीच्या बाबतीतील एक मोठी घोषणा देखील केलेली आहे। काही शेतकऱ्यांनी थोड्या प्रमाणात सर्व माल विकला आहे। यामुळे इतर शेतकऱ्यांचा चांगला माल खरेदी होण्यात अडचण होत आहे। मी व्यक्तिगत केंद्रीय मंत्र्यांशी बोलून सीसीआय खरेदीच्या संदर्भातील खरेदी लवकरच सुरू करणार आहे। त्यावर त्यांनी शेतकऱ्यांना विनंती सुद्धा केली की थोड्या सबग्रेड माल विकून दुसऱ्यांच्या हक्कात अडथळा करू नका। जर शेतकऱ्यांचा माल हाय क्वालिटी आहे तो जलद खरेदी केला जावा, ही घोषणा मुख्यमंत्र्यांनी सीसीआयच्या संदर्भात देखील केलेली आहे। नंबर 5 चा आहे शेतकऱ्यांचे कल्याण व नेतृत्व। देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राज्य सरकार पूर्णपणे समर्थ असल्याचे सांगितले आहे। गिरीश भाऊ आणि गुलाब भाऊ यांच्या नेतृत्वात आपण शेतकऱ्यांसाठी मोठे प्रयत्न करणार आहोत, असे सुद्धा म्हणाले। मुख्यमंत्र्यांनी सांगितले की आम्ही राज्य सरकारच्या मार्फत
शेतकऱ्यांसाठी 5 महत्त्वाचे मोठे निर्णय घेतलेले आहेत। यामध्ये सोलार कनेक्शनसाठी विशेष मदत, मोफत वीज आणि शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी लवकर करण्यात येईल। तसेच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आम्ही हे सर्व काही करत आहोत। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना विश्वास दिलेला आहे। आम्ही येत्या 2026 पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या समस्या दूर करणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही भिवू नका, तुमच्या पाठीमागे आमचं सरकार उभे आहे, असे सुद्धा त्यांनी त्या भाषणामध्ये सांगितले आहे। या देवेंद्र फडणवीसच्या भाषणामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा झालेला आहे। सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी मोठा ठोस घेईल। यापुढे राज्यातील अधिक शेतकऱ्यांना सोयी सुविधा आणि आर्थिक मदत होणार आहे। राज्य सरकारची ही योजना शेतकऱ्यांसाठी एक टर्निंग पॉइंट ठरणार आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना दिलेले हे आश्वासन राज्यातील कृषी क्षेत्रात एक नवीन वळण घेणार आहे। शेतकऱ्यांच्या सर्व समस्यावर देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर मदत आलेली आहे। त्यामुळे राज्यातील कृषी क्षेत्रात मोठा बदल निर्माण होणार आहे व सुधारणा सुद्धा होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवन अधिक समृद्ध होणार आहे। त्यांनी शेवटी शेतकऱ्यांना सांगितले की ज्या शेतकऱ्यांना आपली तक्रार मांडलेली आहे त्यावर आम्ही काम करू। तुम्हाला विश्वास आहे की शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू। तर शेतकरी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या चॅनलला आताच सबस्क्राईब करा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।